सायली ही नेहमीप्रमाणेच कॉलेजमध्ये गेली होती. कॉलेज सुटल्यानंतर 3-3:30च्या आसपास आपल्या घरी आली. जेव्हा ती घरी आली त्यावेळेला तिच्या घरी तिचे आई वडील नव्हते, कारण वडील कामाला गेले होते आणि आई देखील शेतात गेलेली होती. त्यामुळे ती घरी एकटीच होती. परंतु ती ज्या गावामध्ये राहत होती आणि ज्या ठिकाणी राहत होती तिच्या त्या घराच्या शेजारीच एक तरुण राहत होता. परंतु तो विवाहित होता आणि भरपूर त्याचं वय होतं. 27 वर्षाचा तरुण होता. त्याचं लग्न झालेलं होतं. त्याला एक मुलगी देखील होती. शेजारी राहत होते. शेजार धर्म होता, ओळख होती. परंतु तो वारंवार सायलीवरती लाईन मारायचा आणि एकतर्फी थोडक्यात प्रेम त्याचं त्या सायलीवरती होतं. दिवसेंदिवस वाढत गेले आणि हे प्रेम प्रकरण, एकतर्फी प्रेम प्रकरण वाढत गेलं. त्यावेळेला मोरेनं सायली घरी ज्या दिवशी आली कॉलेजमधून, त्याने दिवसभर लक्षच ठेवलं होतं. सायली घरी आली. घरी आल्याच्या नंतर तिच्या घरी कोणी नाही हे मोरेला कळालं आणि मोरेनं घरामध्ये प्रवेश केला. घरामध्ये प्रवेश केल्यानंतर सायली घाबरली, भिल आणि भेल्यानंतर तिने आरडाओरड करायच्या टायमालाच मोरेनं तिचं तोंड दाबलं आणि तोंड दाबल्यानंतर, मी तुला एवढं प्रेम करतोय, मी एवढा जीव लावतोय, तू का माझ्यासोबत हो म्हणत नाहीस, यासाठी तिला धमक्या देऊ लागला. परंतु सायलीला माहिती होतं याचं लग्न झालेलं आहे, ह्याला एक मुलगा आहे, पत्नी, वयानं मोठा आहे. सायली वारंवार विरोध करत होती, परंतु त्याच्या मनामध्ये जे पाप होतं ते बाहेर आलं. त्याने घरात प्रवेश केला आणि सायलीने ज्या वेळेला नकारच दिला त्यावेळेला मोरेनं सायलीचा जाग्यावरच खून केला आणि खून केल्याच्या नंतर सायली रक्ताच्या थरोळ्यात खाली पडली आणि तिथून मोरेने पलायन केलं, फरार झाला. तिथून जो गेला तो त्याच्या सासरवाडीला गेला, भोलेगावला गेला आणि तिथेच राहिला. जणू काही इकडं काहीच झालं नाही असं तो तिथं निदर्शनास आणू लागला. इकडं ज्या वेळेला सायलीचे आई वडील घरी आल्याच्या नंतर त्यांनी घरामध्ये प्रवेश केला तर मुलगी रक्ताच्या थरोळ्यात पडलेली पाहिली. त्यांनी ताबडतोब आसपासच्या शेजाऱ्यांना विचारायला सुरुवात केली. कोणालाही ठाम पत्ता नव्हता, कारण वेळ दुपारची होती. गावामध्ये कोणी नव्हतं, कारण ते गाव एक छोटंसं वस्ती होती. त्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली. पोलिसांनी ताबडतोब ॲक्शन घेतली, गुन्हा नोंद केला आणि चक्र फिरवायला सुरुवात केली. सायलीच्या पेछावरती असणाऱ्या एकतर्फी प्रेम करणारा याचं भिंग फुटलं आणि बऱ्याचशा साक्षीदारांनी सांगितलं की हा तिचा पाठलाग करत होता, जो की विवाहित होता, पत्नी आहे, एक मुलगी आहे. तो सध्या कुठे आहे, सकाळी कुठे होता, याचा शोध पोलीस घेऊ लागले. त्यावेळेला तो सासरवाडीला आहे असं निदर्शनास आलं. पोलिसांनी ताबडतोब गाडी भोलेगावला त्याच्या सासरवाडीत नेली. सासरवाडीतून त्याला उचललं. खाकीचा धाक दाखवताच क्षणी मोरेने संपूर्ण कबुली दिली आणि संपूर्ण गुन्हा त्यांनी संपूर्ण पंचनामा समोर पोलिसांच्या समक्ष मांडला. त्याने गुन्हा कबूल केला आणि कशी हत्या केली हे देखील त्यानं तिथं सांगितलं. पोलिसांनी अधिक तपास करायला सुरुवात केली. यामध्ये दुसरं कोणी इन्व्हॉल्व आहे का यासाठी देखील तपास करायला सुरुवात केली पोलिसांनी आणि पुढील तपास चालू आहे. ही जी घटना घडली, आता जी आपण घटना पाहिली, एकतर्फी प्रेमातून एका तरुणीची झालेली निर्घृण हत्या आणि 27 वर्षीय आरोपी नानासाहेब कडुबा मोरे, ही घटना जी घडली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मुरमी या गावामध्ये, गंगापूर तालुक्यातील मुरमी हे गाव, या गावामध्ये घडलेली धक्कादायक घटना समोर आली. दिवसेंदिवस आपल्या समोर येत असणाऱ्या ह्या धक्कादायक घटना काळीच पिळवटून टाकतात आणि शारीरिक भुकेसाठी, शारीरिक वासनेसाठी एकतर्फी प्रेम प्रकरण, विवाहबाह्य शारीरिक संबंध, अनैतिक संबंध, लव्ह स्टोरी, प्रेम प्रकरण, ह्या संपूर्ण घटना समोर येतात आणि याचा दुष्परिणाम आपल्या समोर येतो. आयुष्य उद्ध्वस्त होतात आणि जीवानिशी जातात. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या MNJ न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया अशाच नवीन एका रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. कमी वेळेत जास्त सखोल माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते आणि देश दुनियातील चालू घडामोडी, ताज्या बातम्या, मराठी क्राईम स्टोरीज, अफेअर मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर संपूर्ण डिटेल्ससहित, बोध, तात्पर्य यातून काहीतरी शिकण्यासारखं आणि जीवनामध्ये कसं आपलं संरक्षण झालं पाहिजे याच्या सहित माहिती आपल्या चॅनलवर, आपला चॅनलवाला, आपला युट्यूबर या नात्याने समाज सुधारण्यामध्ये काहीतरी सिंहाचा वाटा राहील, म्हणून घारीचा वाटा राहील, यासाठी आपले प्रयत्न असतात. नक्कीच या घटनेबद्दल आपल्याला समजलंच असेल. सावधगिरी राहणं, सुरक्षित राहणं खूप महत्त्वाचं आहे, काळाची गरज आहे. तो कोणीही असो, धोका हा लोकांपासून नसतो, धोका हा जवळच्यांपासून असतो, हे आपल्याला दिसून येते या घटनेतून. आपली प्रतिक्रिया कळवा. MNJ न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील
रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.